बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेने 3 विद्यार्थ्यांना अघोरी शिक्षा केल्याचा प्रकार समोर आला आहे। हे तिन्ही विद्यार्थी 5व्या वर्गात शिकत असून या शिक्षेमुळे ते आजारी पडले आहे। अशी शिक्षा करणाऱ्या शिक्षिकेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेने 3 विद्यार्थ्याला अघोरी शिक्षा केल्याचा प्रकार समोर आला आहे। हे तिन्ही विद्यार्थी 5व्या वर्गात शिकत असून या शिक्षेमुळे ते आजारी पडले आहे। अशी शिक्षा करणाऱ्या शिक्षिकेवर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी पालकांनी शिक्षणाधिकारी मुख्याध्यापकांसह इतरांकडे केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात येणाऱ्या पहुरजिरा येथील ISO नामांकन प्राप्त जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेत 5व्या वर्गात शिकणाऱ्या 3 विद्यार्थ्यांना मनीषा शेंबळे नामक शिक्षिकेने शिक्षा केली। यामध्ये शिक्षिकेने विद्यार्थ्यांना 200 उठाबशा काढण्यास सांगितल्या। यावेळी ज्ञानेश्वर मेटांगे नावाच्या विद्यार्थ्याने 70 उठाबशा काढल्यानंतर त्याला रडायला आल्याने त्याला थांबविण्यात आलं। मात्र ओम तडपते आणि ज्ञानेश्वर पारसकर या दोन्ही विद्यार्थ्यांनी 200 उठाबशा काढल्या। यामुळे तिन्ही विद्यार्थ्यांच्या पायाच्या पोटऱ्या सुजल्या असून ते आजारी पडले आहे। माझे नाव ज्ञानेश्वर महादेव पारसकर। मी जेव्हा शाळेत गेलो तेव्हा थोड्या मॅडम ऑफिसमध्ये गेल्या होत्या। नंतर त्या आमच्या तिघांमध्ये काही थोडासा गोंधळ झाला। तेव्हा आमचे भांडण थोडा गोंधळ झाल्यानंतर मॅडम आल्या। मॅडमने विचारले म्हणजे का बरं मी रडत होतो। तेव्हा मॅडमने विचारलं का बरं झालं। मग मी जे आमच्या याच्यात जे झालं होतं ते मी मॅडमला सांगितलं। तेव्हा मॅडम म्हणाल्या की तू या माझ्या 2 मित्र आहेत त्यांना म्हणाल्या की तुम्ही 200 उद्बश्या काढा व याला 150 उद्बश्या काढायला सांगा। तेव्हा मी 70 उद्बश्या काढल्या। तेव्हा माझे अंग थरथरत व कापत होते। तेव्हा मॅडम म्हणाल्या जाऊ दे आता तू 70च काढ, जागेवर बस। आता आम्हाला असं वाटते की आपण शाळेत जाण्याची पण भीती वाटते। माझे पाठ हात दुखत आहेत, मला चालता पण येत नव्हतं। हा सर्व प्रकार विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितला। तर दुसरीकडे पैसे देऊन हे प्रकरण मार्गी लावण्याचा प्रकार सुद्धा करण्यात येत आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे। सकाळी माझ्याकडे आले होते ते देवेंद्र तळपते म्हणून जे पालक आहेत ते आले आणि त्यांच्यासोबत त्यांची आई वगैरे, त्यानंतर माझी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पण आले होते सुनील भाऊ पारसकर। हेच की बा शनिवारला अशा प्रकारे उद्बशा वगैरे काढायला लावल्या मॅडमनी, शेंबळे मॅडम, बरं मनीषा शेंबळे। आम्ही जसं त्यांचं पत्र आलं ते ताबडतोब ऑफिसला फॉरवर्ड केलं आहे, कृषी व पंचायत समिती शेगाव माननीय किवट साहेब यांच्याकडे। आणि साधारणतः आज क्रीडा स्पर्धा असल्यामुळे आम्हाला आदेश होते की बा 11:30पर्यंत शाळा घेऊन बुलढाण्याला जायचं आहे सगळ्यांनी, समारोप होता आजच्या ठिकाणी। तर त्याप्रमाणे मी 11:30 पावणे 12ला 11:30ला शाळा सोडून नंतर मग सगळे मॅडम्स वगैरे सगळे गेले आणि बुलढाण्याला जायला तयारीत होतो। परंतु साहेबांचा फोन आला की बा ते पत्र आलं आहे अशा प्रकारचं साहेबांकडून मला आणि पत्र आलं आहे तुम्ही ऑफिसला या। त्याप्रमाणे मी ऑफिसला साहेबांकडे जातो, मी फॉरवर्ड केलेलं आहे ते साहेबांकडे। आता साहेब काय कारवाई करतात। ओम देवेंद्र तडपते या विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांसह इतर अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून शिक्षा देणाऱ्या मनीषा शेंबळे नामक शिक्षिकेविरुद्ध तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे। माझ्या मुलाची शनिवारी सकाळची शाळा असते। शाळा सुटल्यानंतर 11 वाजता तो जेव्हा घरी आला तेव्हा तो लंगडत येत होता। तर त्याला विचारलं तर तो काही त्याने एवढी माहिती सांगितली नाही। पण नंतर संध्याकाळनंतर तो जेवला वगैरे थोडा आणि झोपला। तो रात्रभर त्याला झोप नाही लागली। त्याला तो पाय दुखत होते म्हणे, ते काही डोकं दुखते, मांडी दुखते असं तो सांगत होता आणि रात्रभर त्याने खूप त्रास दिला। सकाळी आणखी परत त्याला उठलं, त्याला म्हटलं चला आपण दवाखान्यामध्ये जाऊ। दवाखान्यामधून त्याला आणलं, मग त्याला विचारलं नेमका विषय काय झाला बाबा। तो सांगत होता की बा शाळेमध्ये आम्ही 2-3 आमचे मित्र आहेत, त्यांच्यामध्ये आमचं थोडंफार मस्ती वगैरे केली, आम्ही गोंधळ झाला आमचा। मॅडम आल्या, मॅडमने आम्हाला शिक्षा दिली की बा मी 200 उठबशा काढा म्हणून तुम्ही। तर त्यामुळे त्याने 200 उठबशा काढल्या। त्याच्यामुळे त्याच्या मांड्या पोटऱ्या हात त्याचे पूर्ण सुजलेले आहेत त्याचे। आणि तो म्हणजे सांगायला तयार नव्हता। त्याला दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं आणि शनिवारची घटना, रविवारी शाळा बंद होती। मग त्याच्यामुळे मी आज सोमवारी सकाळी शाळा असल्यामुळे सोमवारी सकाळी जाऊन शाळेमध्ये तक्रार दिली आणि मुख्याध्यापक सरांना मी सांगितलं की बा त्या मॅडम आहेत, त्या मॅडमना तुम्ही चौकशी करा त्यांची आणि त्यांच्यावर कडक कारवाई करा त्याची, अन्यथा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला तयार आहे आम्ही, अशी आमची मागणी आहे। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।